मित्रांनो, गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज सोन्या चांदीच्या भावांमध्ये नेमके असे कितीशे बदल झाले, आज नेमके सोन्या चांदीचे भाव किती आहेत आणि आज भाव कितीने उतरले, या पुढच्या काही 2 मिनिटांमध्ये मी तुमच्या डोळ्यापाशी सगळं काही चित्र उपस्थित करणार आहे. येणारा 2026चा काळ तुमच्यासाठी नेमका कसा असेल, सोनं विकत घ्यायचं का थांबायचं, सध्याच्या सोनं विकत घेणाऱ्यांसाठी चांगले दिवस येणार का, आणि 2026च्या सरतेशेवटी नेमकी काय होऊ शकतं, चांदीचा आजचा भाव किती आहे, हे सगळं मी तुम्हाला सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला आजचे चांदीचे भाव सांगतो, कारण चांदीच्या भावामध्ये ड्रास्टिकल चेंज झालेले आहेत. मित्रांनो, 2 महिन्याखालचे चांदीचे भाव 94,000 वरून 1,94,500 वर गेलते. मात्र काही परिस्थिती अशा आल्या की चांदी 1,41,000 वर आलेली होती. मात्र आज चांदी 1,92,000 वर गेलेली आहे. म्हणजेच आपल्या उच्चांकापेक्षा फक्त 2-2.5 हजाराने कमी आहे. याचा अर्थ स्पष्ट दिसतो की चांदीचा भाव जे आहे परत एकदा आपल्या उच्चांकाला तोडण्यासाठी सज्ज आहे, तयार आहे. म्हणून तुम्ही आता डोळे झाकून राहा. तुम्हाला चांदी 2 लाखाच्या खाली इथून पुढे कधीही दिसणार नाही, कारण चांदीचे दिवस आता अच्छे आले. तर चांदीचा वापर भारतामध्ये सौर पॅनलसाठी वापरण्यात येत असल्यामुळे चांदी आता जास्त डिमांडिंग फीचरमध्ये आलेला असल्यामुळे चांदी जी आहे तुम्हाला आता इथून पुढे स्वस्त दिसेल असं सध्याच तरी वाटत नाही. आज जर 1,92,000 जर किलो असेल चांदी, तर 192 रुपये प्रति ग्रामवर सुद्धा आली. आणि आता 192 प्रति ग्राम म्हणजेच 1990 रुपये जवळपास किंवा 2,000 रुपयाच्या घरामध्ये आपल्याला प्रति तोळ्यामध्ये चांदी भेटते. म्हणजेच जर आपल्याला चांदी इथून पुढे करायची असेल तर तुम्ही असा इस्टिमेट सरासरी आकडा 2 लाखाचा पकडा, कारण सध्या चांदी कमी व्हायचे काही चिन्ह दिसत नाहीत. जर आपल्याला लक्षात असेल तर मी मागं सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की 1,94,000 वरून चांदी 1,41,000 वर आलती. म्हणजे जवळपास 50-55 हजारांनी स्वस्त झालती. ज्यांनी विकत घेतली त्यांची बल्ले तर आहेच, मात्र ज्यांनी विकत नाही घेतली त्यांच्यासाठी मात्र अवघड आहे असं सध्याच तरी आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आज जे आहे काही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील, कारण आजच्या मार्केटमध्ये आपल्याला स्वतःला उतरायचं का नाही उतरायचं हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. आज मी तुम्हाला सुरुवातीला 22 कॅरेटचे ताजे भाव सांगतो. 22 कॅरेट 1 ग्राम महाराष्ट्रामध्ये आजचे ताजे भाव आहेत. म्हणजे कालचा भाव होता 12,156, तर आजचा भाव आहे 12,076 रुपये. म्हणजे जवळपास आपल्याला थोडीशी घसरण इथे पाहायला भेटते एका ग्राममध्ये. ओव्हरऑल विचार करताल तर 8 ग्रामचा 22 कॅरेटचा कालचा भाव होता 97,249, तर आजचा भाव आहे 96,606. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला चांगली 600-700 रुपयाची घट पाहायला भेटते. 10 ग्राम वजनाचा 22 कॅरेटचा कालचा भाव होता 1,21,561, तर आजचा 10 ग्राम वजनाचा भाव आहे 1,20,757 रुपये. आणि यासोबतच 12 ग्राम जर करायचा असेल तर कालचा भाव होता 1,45,873, आजचा भाव 1,44,900. इथे सुद्धा 1,000 रुपयाची घट आपल्याला 22 कॅरेटमध्ये पाहायला भेटते. मित्रांनो, 22 सोबत 24 कॅरेटमध्ये सुद्धा घसरण झाली आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मार्केट प्रेडिक्ट करताना मार्केटच्या काही अंदाजित लोकांनी सांगितलं आहे की सोन्याचे भाव इथून पुढच्या काळामध्ये मात्र उतरणार नाही, तर सोन्याचे भाव इथून पुढच्या काळामध्ये वाढणारच आहेत. आणि सोनं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हवाक्याच्या बाहेर जाणार आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला 2026च्या एंडपर्यंत म्हणजेच 1 वर्षाच्या पर्यंत सोनं आपल्याला 1.5 लाख क्रॉस होऊन 2.25 लाखाच्या घरात दिसू शकतं. आणि मात्र त्यावेळेस तुम्हाला धडकी भरून नये असा एक अंदाज तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा. जर सोनं अजूनही विकत घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही आज घेऊ शकता, आत्ता घेऊ शकता. कारण येणारा काळ तुम्ही सोनं विकत घेऊ शकाल का नाही हा प्रश्न मूळ पडतोच. कारण सोन्यात मार्केटमध्ये डिमांडिंग घटक आहे. सोनं लोकांना इन्व्हेस्टमेंट म्हणून आवडत आहे. प्रॉपर्टीपेक्षा सध्या सोन्यावर लोकांनी जास्त जे आहे भर दिलेला आहे. लोक जमिनी वगैरे घेत नाही आहेत, तर सोन्यावर जास्तीत जास्त फोकस करत आहेत. कारण सोन्यामध्ये मार्केटला डिमांड आलेला आहे, ग्लोबल मार्केटला डिमांड आलेला आहे. फक्त भारतातच नाही तर ग्लोबल मार्केटला जे आहे सोन्याला डिमांड आलेला असल्यामुळे सोन्याच्या किमती इथून पुढच्या काळात वाढतानाच आपल्याला दिसणार आहे, तर घटताना बिलकुल दिसणार नाही येतं. आणि मग अशातच प्रश्न येतो की मग हे जे चेंजेस झाले तर एका महिन्याची 1-2 महिन्यामध्ये जे सोन्याचे भाव एवढाले वाढले, चांदीचे वाढले, मग पूर्वस्थिती येईल का, मग पहिल्यासारखे भाव होतील का? मी मित्रांनो तुम्हाला शुअर सांगतो, पूर्वस्थिती येणार नाही, पहिल्यासारखे भाव होणार नाहीत, एवढ्या कमी सोनं जाणार नाही. जेवढा काय फुगा फुटायचा होता, जेवढं काही त्यांचे तज्ज्ञांचं म्हणणं होतं, त्यांचे फुगा फुटायचं सगळे तोंडावर पडले.
आघाडी आहेत, कारण सोनं थोडं बहुत स्वस्त झालं तर मात्र परत एकदा आपल्या मार्गस्थ दिशेनं निघालेलं आहे. त्याला रोखणं मुश्किल दिसत आहे मित्रांनो. आज 24 कॅरेटचा भाव तुम्हाला सांगतो. आज 1 ग्राम मोजणी 24 कॅरेट कालचा भाव होता 13,261 रुपये, तर आजचा भाव आहे 13,173 रुपये. 8 ग्राम वजनाचा 24 कॅरेट सोन्याचा कालचा भाव होता 1,06,086, तर आजचा भाव आहे 1,05,384. आणि 10 ग्राम वजनाचा मात्र कालचा भाव होता 1,32,607, तर आजचा भाव आहे 1,31,730. आणि आता 12 ग्राम वजनाचा शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा कालचा भाव होता 1,60,128, आजचा भाव आहे 1,58,076. म्हणजेच आपल्याला जवळपास इथे 1,000 रुपयाची घट पाहायला भेटते. याच्या जास्त घट बिलकुल पाहायला भेटत नाही. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या काळात सोन्याचा कसा असेल याचा अंदाजा तुम्हाला मी या छोट्याशा व्हिडिओमधून सांगितला आहे. जिथे 2026चा विचार करत असाल तर सोनं तुम्हाला 1.5 लाखाच्या खाली बिलकुल भेटणार नाही. हा, तुमच्याकडे जर सोनं असेल, तुम्ही जर जपून ठेवलं असेल तर मात्र विकायचा विचारही करू नका, कारण पुढचे 5 वर्ष सोन्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. सोन्याचा भाव तयार होण्यासाठी पुढचे 5 वर्षांना सोन्यासाठी एक मोठं वर्ष जे आहे तर आपल्याला पुढच्या 5 वर्षात पाहायला भेटणार आहे. कारण जितके सोन्याचे भाव वाढत जाणार आहेत तेवढे 5 वर्ष तुम्हाला प्रॉफिट देणार आहेत. आणि म्हणून आपल्याकडे असलेलं सोनं सध्याचं तुमच्यासाठी जे आहे तुमच्या भविष्याची पर्वणी ठरू शकते. 1 लाखाचा भाव 3-3 लाखापर्यंत जाणार पुढच्या 5 वर्षात, असं काही लोकांचं म्हणणं आहे किंवा काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि तसं होताना सुरुवात झालेली आहे मित्रांनो. काही दिवसामध्ये सोन्याचे भाव एवढे बदलले आहेत की तुम्ही विचार नाही करू शकत. मी ॲटलिस्ट जवळपास 6 महिने झाले इथे सोन्याचे भाव सांगतो, मात्र रोजचे भाव इतके बदलत नव्हते. मात्र मागच्या 1.5-2 महिन्यापासून जे ड्रास्टिक चेंज झाले तर त्याच्यानंतर मात्र ग्लोबल मार्केटला सोन्याची डिमांड वाढण्याचं आपल्याला पाहायला भेटतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सोन्या चांदीच्या ताज्या दरांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.